안녕하십니까. Hello everybody. 오늘 이렇게 푸네에서 한국 인도 50주년 수교를 맞이하여 전시를 하게 되면 굉장히 기쁘게 생각합니다. This is my honor and very pleased moment that we have the opening ceremony and the meaning of 50 years ceremony in India and Korean relationship. They are Korea's best artists that can come out. यातील एक प्राचीन संस्कृती म्हणजे कोरियाची संस्कृती. कला, चित्रपट, संगीत, नाट्य, खाद्य. आज पुण्यात एक प्रदर्शन भरलं होतं, त्याची काही झलक आपल्यासाठी. That 2000 years ago, the princess of Ayutthaya, which they call as Ayodhya, went to Korea. Her name was Shio Bom Oke, also known as Suriratna. So Princess Suriratna went to Korea 2000 years ago and married to Korean king called Suro Gaya. And Koreans believe that 2/3 of Korean population has got Indian blood. 2/3. So Indian Korea is so close. एक आर्टिस्टने बनवलेलं आहे. हे तुम्ही बघाल की म्हणजे आपण आपलं असं असतं की आपण एक पेपरवर किंवा कॅनव्हासवर पेंटिंग बनवतो, पण हे सर हे वूड आहे. हा जो पूर्ण पीस आहे हा एक सिंगल वूड पीस आहे. हे वुडन आहे, हे वुडन आहे, परत हे पण एक वुडन आहे. अच्छा. आणि हे जे आहे हे रेझिनमध्ये बनवलेलं आहे. अच्छा. हे जे पूर्ण पीस आहे तो रेझिनचा पीस आहे आणि त्याच्यावरती त्यांनी रिअलिस्टिक पेंट केलेलं आहे. आणि यांचं रिअलिस्टिक स्टडी आपण बघू शकतो की खूप जास्त आहे. म्हणजे इकडे तुम्ही बघू शकता की हा एक स्टडीचाच भाग आहे. म्हणजे स्टडी खूप जास्त डीप स्टडी, कोर स्टडी केल्याने येतो की जर का इकडे सन आहे सो जर का त्याचे रेस तिकडे दिसत आहे तर तिकडे बरोबर रेडचा टोन येणार. सो ती एक स्टडी आहे. पेंटिंग आहे ते युजिंग आर्टिस्टने बनवलं. हे जे आहेत ना ते कोरियामध्ये एक स्पेसिफिक सी आहे, ओशन आहे त्यांचं, त्याच्यामधून ते ऑयस्टरचे शिंपला किंवा ऑयस्टरचं शेल त्याला एक स्पेसिफिक केमिकलमध्ये डुबवलं जातं त्या शेलला, ज्याच्याकडून ती पहिली लेअर निघते आणि मग असं शायनी हे भेटतं, शायनी शेल भेटतं. पण हे अच्छा त्याच्यापासून केले. त्याच्यापासून मग पाहिजे ते शेपमध्ये कट करून त्यांना स्टिक केलं कॅनव्हासवर.
काय वापरलं? बॉलपेन. बॉलपेनपासून आहे? हां, पूर्ण बॉलपेन. म्हणजे फक्त जे कलर दिसतील ना थोडे थोडे तो असे आहे, बाकी अख्खा टोटली बॉलपेनचा वापर केलेला आहे. म्हणजे तुम्ही जर जवळून पाहिलेला दिसेल आणि वरती आर्टिफिशियल पर्ल्स चिटकवलेले आहेत. अच्छा. डार्क शेड पण सगळं बॉलपेननेच केलं आहे. एका पेंटिंगला 6-6 महिने लागतात. ओके. जैसे हमारे इधर पीपल के पेड़ को काफी लोग देखते हैं ना, तो बेसिक गिंको लीव्स होते हैं. और मतलब जो ये आर्टिस्ट भी इधर ही एक्चुअली, तो उन्होंने ये दिखाया कि जो गिंको ट्री होता है वो फीमेल और जो मेल होता है वो अलग अलग उगते हैं. तो जब वो एक साथ उगते हैं तभी उनका फ्रूट बनता है. अच्छा. तो मतलब उन्होंने वो दिखाया कि जैसे ऑटम में जब लीव्स सारे गिर जाते हैं तो उन्होंने वो दिखाया. तो मतलब उनको नेचर से काफ़ी प्यार है, तो उन्होंने ये मोमेंट कैप्चर किया जो ये वाला है. अच्छा. कि ड्रॉप जो गिरने से पहले बिल्कुल मैंने 1 सेकेंड पहले इसके अंदर क्या रिफ्लेक्ट